माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे 30 ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये विचारमंथन. न्यायव्यवस्थेतील अभ्यासू, निस्पृह आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा लाभ पनवेलकरांना मिळणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अलिबाग रायगड, तालुका विधी सेवा समिती पनवेल आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी 10 ते दुपारी 2 या वेळेत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विशेष व्याख्यान व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती ओक प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून कायदा, न्याय, व्यावसायिक नीतिमत्ता व सामाजिक विकास या विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत. माजी न्यायमूर्ती ओक यांनी न्यायदानात प्रादेशिक भाषांचा वापर, पर्यावरण, ध्वनी प्रदूषण, रस्त्यांची स्थिती आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसारख्या विषयांना महत्त्व दिले आहे. या विशेष कार्यक्रमाला वकील, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रत्नदीप पाटील यांनी केले आहे. पनवेलला खूप मोठा वकिली वारसा आहे. साधारणतः म्हणजे असा वारसा आहे की आपल्या पनवेल कोर्टात जे जुनं कोर्ट चालू होतं, हे ब्रिटिशकालीन वाडा होता, ते कोर्ट चालू होतं, जिथं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील येऊन गेलेत. आणि तो वारसा पुढे चालला आहे. आणि पुढे जाताना आज महाराष्ट्राचं नव्हे तर राज्याचं केंद्रबिंदू आहे. म्हणजे देशाला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारं आणि वकिली कायदा तयार करणारा कुठला कोर्ट असेल तर पनवेल कोर्ट आहे. सुरुवातीला ही संघटना 20 लोकांची होती जेव्हा रजिस्टर झाले तेव्हा. आज ही 2000चा टप्पा पार केलेला आहे. तर काळानुरूप व्याप्ती, उद्देश आणि कामाचं स्वरूप वाढलेलं आहे. मग या दृष्टिकोनातून सर्व सिनियर लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वप्रथम काय केलं तर पनवेलची वकिली आणि तिथला वारसा तसाच राहावा, संघटना तशीच राहावी म्हणून सर्वप्रथम आम्ही जी 40 वर्षापूर्वी आमची बायलॉज म्हणजे आमची संघटनेची घटना होती ती दुरुस्त केलेली आहे. ती दुरुस्त केल्यानंतर तिचं आता आम्हाला मी 1 सप्टेंबरपासून करतो आहे. या पाठिंबाचा उद्देश काय तर ह्याच्या पुढचा वकिली वर्ग, वकिली व्यवसाय आणि व्यावसायिक नीतिमत्ता ही आणि पनवेलचा कायद्यात योगदानाचा वारसा तसाच राहावा म्हणून आम्ही सर्वप्रथम जो आपण बोलतो वेल बिगन इज हाफ डन म्हणून सर्वप्रथम जर कोणाला बोलवायचं तर अशी व्यक्ती आम्हाला हवी होती ज्याला राष्ट्र सलाम करतं, ज्यांनी तत्वांशी कधी तडजोड केली नाही आणि ज्यांनी कायदा पूर्णपणे जोपासला. आणि मग अशा वेळी आम्हाला सगळ्यात प्रथम नाव आठवलं ते मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आदरणीय श्री अभय श्रीनिवास ओक सर. अभय श्रीनिवास ओक सर यांचं ठाणे हे नेटिव्ह जरी असलं तरी रायगडमधलं सगळ्यात जास्त लिटिगेशन त्यांच्या वकिली व्यवसायामध्ये केलं होतं. सगळ्यात जास्त वकिली करताना त्यांचं सर्वात जास्त ब्रीफ ह्या रायगडमधून होत्या. आणि मग ते इकडच्या अनेक जुन्या वकिलांना ज्यांची आता वकिली 50-50 वर्ष आली, म्हणजे मला आवडेल सांगायला की माझं वय 38 वर्ष आहे पण पनवेल कोर्टात आजही प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाची वकिली 60 वर्षाची आहे, म्हणजे त्यांचं वय 80च्या पुढे आहे. असा वारसा पनवेलला आहे. अशा वकिलांची नावं ज्यांनी अभय सरांसोबत काम केलं आहे त्यांनी आम्हाला जेव्हा मी भेटायला गेलो त्यांनी अशी वकील मंडळींसोबत मी काम केलं ते अजूनही काम करत आहेत. तर हा पनवेलचा वारसा आहे. तर हा वारसा, ही लेगसी, त्याचा अभिमान, आदर आणि गर्व बाळगून ती आम्ही आमच्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे. म्हणून पुढच्या पिढीला जे लॉ स्टुडंट आहेत त्यांना आमच्या आधीच्या पिढीची आमच्या वकिलांच्या गुणवत्ता, त्यांचं कायद्यातील योगदान कळलं पाहिजे. म्हणून मग त्या बाबतीत जो काही संभ्रम सगळा चालू आहे सध्या, आज जे वेग वाढतोय कायद्यातला आणि न्यायव्यवस्थेतला, किंवा काही ठिकाणी टीका देखील होते किंवा विश्वासार्हता कमी होते, तर ही सांगड कशी बांधली पाहिजे, ही हार्मोनी कशी मेंटेन केली पाहिजे हे समजवण्यासाठी किंवा त्याच्यावर व्याख्यान देण्यासाठी अशी व्यक्ती बोलली पाहिजे. म्हणून अभय ओक सरांना आम्ही बोलावलं. त्यांनी मान देऊन ते इथे येत आहेत. त्यांनी रविवारचा 30 तारखेचा वेळ आम्हाला दिली आणि ते येतात अशी माहिती आम्ही आमचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश अग्रवाल साहेबांना सांगितली. त्याच्यानंतर आमचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अलिबाग रायगड यांच्या सचिवांना सांगितली आणि आमचे पनवेल तालुक्यातील अध्यक्ष विधी सेवा समिती तालुका पनवेल आणि आमचे जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 तिवारी साहेबांना सांगितली. तेव्हा त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ग्राउंड लेवलपासून ते सर्व परमिशन घेईपर्यंत सगळ्या प्रकारे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं आणि आमच्या ह्या उद्देशाचं किंवा हे व्याख्यान शिबिर आयोजित करण्याचं स्वागत केलं. आणि मग जेव्हा हा जरी वकील वर्गासाठी न्यायाधीश वर्गासाठी जरी व्याख्यान असलं तरी याचा मूळ हेतू लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून न्यायव्यवस्था आहे आणि त्याचा फायदा सर्वतोपरी सामाजिक स्तरावर व्हावा. आणि मग ह्या व्याख्यानाचा समाजावर कसा परिणाम होणार आहे, ह्या व्याख्यान वकिलांसाठी आणि न्यायाधीशांसाठी जरी असला त्याच्यातून जी काही जडणघडण होणार आहे किंवा जो काही
याच्या पुढचा पाया घातला जाणार त्याचा उपयोग नेहमी पक्षकार वर्गाला म्हणजे नागरिकांना होईल. आणि मग त्यासाठी वकील संघटना किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती हे जे प्रयत्न करतायत आणि त्यासाठी एवढी मोठी मान्यवर व्यक्ती येते तर त्यांचं स्वागत आपण पनवेलकर वकील, न्यायाधीश आणि नागरिक म्हणून करूया. आणि त्यांनी व्यावसायिक नीतिमत्ता आणि वकील वर्ग आणि सध्याची सामाजिक परिस्थिती याच्यावर ज्यांचं व्याख्यान आहे, भाषण आहे, हे लोकांपर्यंत पोचावं. आणि त्यासाठी आपला सगळ्या पत्रकारांची लोकशाहीचा आणि दुसरा स्तंभ म्हणून मी विनंती करतो आणि तुम्हाला थँक्यू बोलतो की तुम्ही आज इकडे आलात आणि हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवा. हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 30 ऑगस्ट 2026 रोजी आपलं पनवेलमधील नाट्यगृह आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहात होणार आहे. तरी ते सर्व वकील वर्गाचं आणि न्यायाधीश वर्गांचं स्वागत आहे. आणि आपल्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपल्या नाट्यगृहाची कॅपॅसिटी 700 आहे. त्याच्यामुळे आम्ही प्राधान्य दिलं आहे. रायगड जिल्ह्यातून सगळे न्यायाधीश येणार आहेत आणि 700 वकील तर येणारच आहेत. आणि यापूर्वी देखील आपण बघितलं की लॉ स्टुडंटला आम्ही बोलवतोय. तर जरी कॅपॅसिटी 700ची असली तर एवढी मोठी व्यक्ती येते, संस्कारदीप येतोय, ज्ञानदीप येतोय, तर त्याला ऐकण्यासाठी लोक उभं राहून देखील तयार आहेत. जर आम्हाला तशी मुभा मिळाली तर त्यापेक्षा जास्त लोक यायची आमची अपेक्षा आहे आणि येतात लोक. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.